लाडकी बहीण योजनेसाठी होमगार्डचा भत्ता रोखण्याची सरकारवर नामुष्की ओढवली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर हा आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेसाठी शेतकरी कर्जमाफी विकासाची कामं रोखल्याचा सुद्धा आरोप विरोधकांकडून होतोय। सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्याच्यामुळे योजना रोखण्याची वेळ सरकारवर येईल असं देखील आव्हाड म्हणतात। जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या संदर्भात आरोप केलेला आहे सरकारवर। होमगार्डचा भत्ता रोखण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी आणि त्यासाठीच शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतर विकासाची कामं असतील ज्याच्या पैशावर मोठा परिणाम या योजनेमुळे होतोय असं म्हटलेलं आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं देखील आव्हाड म्हणतात। दरम्यान या सगळ्या संदर्भात आव्हाडांनी काय एक्सपोज केलेली आहे बघूया। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील। फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे 1,500 मतं विकत घ्यायची योजना आहे। हे जनतेला न कळण्या एवढी जनता दूधखोळी नाही असं आव्हाडांनी म्हटलंय आणि सरकारवर टीका केली आहे। पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा साधलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या संदर्भात सरकारवर आरोप केलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, आता आपण बघतोय की यापूर्वी असं म्हटलं गेलं होतं की कदाचित अंगणवाडी सेविका आहेत किंवा काय आहेत त्यांच्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी राबवल्या जाणार आहेत त्या पैशावर कुठेतरी परिणाम होताना दिसेल। आता पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा मग आता जसं आव्हाडांनी आरोप केलेला आहे या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना ही वादातच सापडताना दिसते। रिद्धी खरं आता पाहिलं तर 1.5% एवढ्याच महिलांना जो तो लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो मिळालेला फॉर्म अनेक महिलांनी भरलेला तर सगळ्यांना अद्याप पैसे जे ते मिळालेले नाहीत आणि त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर 43,000 कोटींचा निधी जो तो लागणार आहे आणि त्यामुळे हा निधी आणायचा सुद्धा हा प्रश्न आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या समोर पडलेला आहे। या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप हे जो तो प्रकाश आंबेडकरांनी केला होता। त्याच्यानंतर आता होमगार्डच्या भत्त्यावर जो आहे तो एकंदरीत निशाणा साधत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर वित्त विभागाकडून अनेक गोष्टींसाठीचा जो GR होता तो मागे घेण्यात आला होता। आपण जर 4 दिवसापूर्वीची घटना पाहिली तर त्यावेळेस आत्महत्याग्रस्त जे असतात त्यांच्या कुटुंबासाठी काही निधी जो आहे तो महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक वर्षांपासून दशकांपासून राखीव ठेवला जातो जो मदत म्हणून त्यांना दिला जातो। पण तोही निधी जो आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जात आहे असं सुद्धा मध्ये जो आहे तो GR शासन निर्णय जो आहे तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। त्याच्यानंतर सरकारला तो शासन निर्णय बदलावा लागला आणि त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं तर होमगार्डचा जो आहे तो शासन निर्णय एकंदरीत समाज माध्यमांवर व्हायरल होताना पाहायला मिळतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थ विभागाचा सुरुवातीला आक्षेप होता की एकंदरीत या सगळ्या प्रकरणी जे की असं काहीच नाहीये, पण आता सरळ ज्यावेळेस शासन निर्णय समोर येतो त्यावेळेस मग नेमकं सरकार भूमिका काय मांडणार हे महत्वाचं असणार आहे। कारण की राज्याच्या तिजोरीवर या सगळ्याचा मोठा भार जो तो पडतो। आतापर्यंत 4,787 कोटी रुपयाचाच फक्त वाटप केलं गेलेलं आहे आणि सरकारने संपूर्ण या 2-2.5 वर्षाच्या काळात 600 योजनांचं घोषणा जी केली गेली होती तर त्याच्यातली सगळ्यात महत्वाकांक्षी योजना जी ती लाडकी बहीण योजना होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वित्त विभागावर आलेला भार किंवा अर्थ खात्यावर आलेला भार, राज्य सरकारच्या तिजोरीवर आलेला भार तो कसा भरून काढायचा त्यामुळे हे निधीचे ते थांबवले जातात। होमगार्डने मागे त्यांचा भत्ता वाढावा म्हणून अनेक आंदोलनं केली होती। त्याच्यानंतर ही सगळा हा भत्ता वाढ जो तो झाला तर आपण जर पाहिलं तर आता संपूर्ण गणेशोत्सवाचं किंवा सणांचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे काम करणारे हे होमगार्ड असतात। अनेक वर्ष पोलीस प्रक्रियेत भरती व्हावी म्हणून रांगेमध्ये उभे असतात आणि जर पोलीस प्रक्रियेत भरती नाही झाले तर मग ते होमगार्डची ड्युटी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा भत्ता अत्यंत कमी वेतन असतं त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आता तो भत्ता सुद्धा लाडकी बहीण योजनेत वापरला जाणार असल्याची माहिती जी ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चित अजय, ज्यामुळे आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरच टीका होताना दिसतीये। सरकारच्या या सगळ्या योजनेसंदर्भात विरोधकांकडून सातत्यानं हा हल्लाबोल केला जातोय। विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। कंत्राटदारांचे पैसे नाही, होमगार्डचा वाढीव भत्ता नाही,
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी पैसे नाही. सर्व योजनांचे पैसे मुदतवाढ न देता थांबवून ठेवली गेली, कारण पैसे द्यावे लागतात म्हणून मुदतवाढ देत नाही. घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडव टाकून राहायचा असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे. त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे यांना प्रेम वगैरे काही नाही. निवडणुकीच्या तोंडावर सर्व बंद करून महिलांची मतं कशी मिळतील यासाठी सगळा उद्योग आहे. आपण बघितलं वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलं ते. होमगार्डचा भत्ता रोखण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बोलताना म्हटलेलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, आपण बघतोय की आव्हाड एकीकडे म्हणतात, वडेट्टीवार सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत की होमगार्डचा आता भत्ता रोखण्याची नामुष्की सरकारवर येते, लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादात येते. काय आपलं म्हणणं आहे ह्याच्यावर? ही माहिती अभ्यासपूर्ण काढलेली आहे, उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोललेलं नाहीये. आणि अशा प्रकारे जर का इकडचे तिकडचे पैसे किंवा होमगार्ड जे काम करतात दिवस रात्र त्यांची पगाराची आणि त्यांची जी काही इन्क्रीमेंट असेल किंवा इतर त्यांचे जे काही भत्ते असतील ते थांबवून अशा प्रकारे जर काय लाडकी बहीण योजनेसाठी इकडून तिकडून पैसे जमा करून फक्त महिलांना मूर्ख बनवण्याचं काम चालू असेल तर त्याचा हेच केलं पाहिजे, धिक्कार केला पाहिजे की तुम्ही ज्यांची देणी सरकारने वेळेवर दिली पाहिजे. आपण बघितलं एसटी कामगारांना पण संप करायला लागला, काय अवस्था दुर्दशा झाली एसटीची ती. तर हे सगळ्यांचे जे काय पैसे आहेत ते वेळेवर द्यायचे नाहीत आणि सगळीकडनं गोळा करायचे आणि मग लाडकी बहीण योजना मग कधी म्हणतात की मुख्यमंत्र्यांची आहे, कधी म्हणतात. विद्याताई, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण हा आरोप ज्यांनी केलेला आहे ते जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, आपलं थेट या सगळ्या संदर्भात सरकारवर आरोप समोर येतोय की ही नामुष्की सरकारवर ओढवतीये, होमगार्डचा भत्ता रोखावा लागतोय. असं आहे की मी काही स्वतः शोध लावलेला नाहीये. मी सोबत तिच्या पुरावा दिलेला आहे, पत्र दिलेलं आहे जी, आणि सरकारने जो निर्णय घेतला आहे तो अधोरेखित केला आहे. तर सरकारने हा का रोखला? कारण का सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. सरकारी तिजोरीत पैसेच नाहीत वाटायला, आणणार कुठलं? सगळं सोंग घेत आहे तर पैशाचं नाही घेत आहेत. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा मी आरोप केला होता तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा होता. 2 तासात GR बदलला आणि मग पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि वरती आमच्यावर गाळा केला की हे खोटं सांगतात. पुरावा आहे ना माझ्याकडे, GR आहे, मी GR पाठ टाकला आहे, अनुदान बंद करण्यात येत आहे. असं आहे की पैसे कमी पडत आहेत, त्यामुळे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी, शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी, ओबीसीचे विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या फेलोशिप, स्कॉलरशिप सगळे खर्च बंद करून टाकलेत. काही जणांना ह्याच्या कॉलेज सोडावं लागतंय. फक्त माझी लाडकी बहीण ही योजना चांगली आहे, आमचं काय म्हणणं नाही, द्या पैसे, पण दुसऱ्याला उपाशी ठेवू नका ना. ज्यांना आता शिक्षणाची गरज आहे, म्हणजे ज्या समाजाला खरंच शिक्षणाची गरज असून त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेता येईल अशा लोकांचे पैसे अडवणे ही चुकीचे आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं काय करायचं? तुम्ही त्यांचंही अनुदान बंद करणार होते. हे तर विरोधी पक्षांचे डोळे उघडेत म्हणून पटापट काहीतरी होत आहे, नाहीतर मग काय संपलं सगळं. आणि तुमची इच्छाच असते की विरोधी पक्षांनी बोलूच नाही. आव्हाडजी, तुम्ही जसं म्हणताय की ही योजना रोखण्याची नामुष्की आता सरकारवर येऊ शकते, कारण तिजोरीतच जर खडखडाट असेल तर पैसा देणार कुठून? पण मग अशा वेळेला दुसरीकडे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडून प्रचार सुद्धा तेवढाच जोरात होतो की अजितदादा त्याच्यावर काहीसे आघाडीवर सुद्धा आहेत या योजनेच्या प्रचारासंदर्भात आणि निवडणुकीच्या दृष्टीनं वातावरण निर्माण करण्यासंदर्भात. नाही, हे सगळं मतांच्या राजकारणासाठी चालू आहे ना. लाडकी बहीण म्हणजे 4,500 रुपये घरामध्ये पोचवायचे आणि त्या 4,500 ही याच्यावरती सौदा करायचा आपल्या घरातल्या सगळ्या मतांचा. सरकारी यंत्रणा राबवून त्या घरामध्ये माणसं पाठवायची, तुम्हाला मिळेल इतक्या नाही, हे नाही ते नाही, असं करत मतांचं बेरीज मांडत जायची. जी, निश्चित. जितेंद्र आव्हाडजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. आणि विद्याताई, आपल्यालाही धन्यवाद, आपण प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.